बातमी गडचिरोलीत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। धानोऱ्यातल्या आश्रमशाळेतली ही दुर्दैवी घटना आहे। साप चावल्यानं 12 विद्यार्थी जखमी झाले होते। जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे। एका विद्यार्थ्याला हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवलंय। धानोरा तालुक्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना घडली। सर्पदंश झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं होतं। या घटनेत 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 12 विद्यार्थी जखमी असल्याचं समजतंय। घटनेनं आश्रमशाळा परिसरात मोठी खळबळ उडाली। पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मुली आणि 15 मुली हादग्रस्त परिस्थितीत आणल्या। एका मुलीला अति गंभीर असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले लगेच, आणि दुसरी जी आहे तिच्यावर पण ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। लक्षणानुसार आपण त्यांना सर्पदंशाची शक्यता एक जाणवत आहे, त्याच्यानुसार ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। 79 मुले जनरली खालती झोपतात, याबद्दल सविस्तर माहिती घेऊन आम्ही त्यांच्यावर कारवाई करायची याबद्दल आम्ही एक निर्णय घेऊ। सोबतच शासनाने आतापर्यंत प्रत्येक अनुदानित आश्रमशाळांना प्रत्येक सुविधा पोहोचण्याचा एक आदेश दिलेला आहे, तरी पण आतापर्यंत आमच्या शाळांना अजूनपर्यंत कोणतीही सुविधा दिल्या जात नाही। याबद्दल एक चांगला सविस्तर आढावा आपण या प्रशासनामार्फत घेऊ। गडचिरोलीचे पालकमंत्री आहात तुम्ही, तिथे 3 विद्यार्थ्यांचा खासगी आश्रमशाळेत मृत्यू झालेला आहे, चौकशी केली जाईल का? गंभीर प्रकार आहे। सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे अशी बातमी मलाही मिळालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती मी मागितलेली।